प्रकरणानंतर आता सोलापूरही हादरलंय। सोलापुरातील मोहोळ इथल्या चिंचोली काटीमध्ये एका विवाहित महिलेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलाय। आशाराणी पवन भोसले असं मृत्यू झालेल्या विवाहित महिलेचं नाव आहे। सासरच्या मंडळींनी पैसे आणि चारचाकी वाहनासाठी छळ केल्यानंच मुलीनं टोकाचं पाऊल उचलल्याची तक्रार मृत महिलेच्या वडिलांनी दिली आहे। या प्रकरणात नवरा पवन भोसलेला अटक करण्यात आली आहे, मात्र सासू सासरे अजून फरार आहेत। जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका आशाराणीच्या कुटुंबियांनी घेतली आहे। सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांनी केलाय। पोलीस ठाण्यामध्ये मात्र अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। मृत आशाराणी भोसले हिला अवघ्या 3 वर्षांची मुलगी असून ती दुसऱ्यांदा गर्भवती होती अशी देखील माहिती मिळते। मुलीने असं त्रासाला कंटाळून एक वेळेस औषध केलेली होती। त्याच्या अगोदर एकदा महिने त्रास केल्यानंतर महिला विलीनकर केस केलेला होता। तो पण इथं वळसे ह्या पोलीस स्टेशनला पण तो फिर्याद आलेली आहे। आणि ज्या मुलीनं फाशी घेतली त्या मुलीचं बाळ आहे 3 वर्षाचं, मुलगी आहे ती, आणि पोटामध्ये 3 महिन्याचं बाळ आहे। आणि या लोकांनी ही क्रूर हत्या केलेली आहे। ही फाशी नाही किंवा आत्महत्या नाही, ही केवळ ही केलेली हत्या आहे। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका। आमचं काय ते वैरी नाहीत काय नाहीत, पण आमच्यावर झालेला अन्याय आहे त्याला न्याय मिळावा हीच आमची हेतू आहे। पुढची बातमी पाहूया। जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या ही नेहमीच चिंतेची गोष्ट असते, मात्र यावर उपाय म्हणून करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली या गावानं एक